नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा TET 2026 ची तयारी करत असाल तर आपल्यासाठी महत्त्वाचा विषय म्हणजे सामाजिक शास्त्र. या विषयावरती परीक्षेला 60 प्रश्न विचारले जातात. त्याच उद्देशाने मित्रांनो आपण या ठिकाणी मॅरेथॉन क्लास म्हणजे सुपर फास्ट रिव्हिजन आपण सखोल स्पष्टीकरणासह या ठिकाणी करणार आहोत. मित्रांनो, एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. बघा मित्रांनो, प्रश्न, उत्तरे आणि स्पष्टीकरण आपण या ठिकाणी एकत्रित घेतलेले आहेत, कारण आपल्याला या ठिकाणी सराव करायचा आहे मित्रांनो. महत्वाचं आहे. तर प्रश्न बघा काय दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 31 नंबरचा या ठिकाणी दिले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, ही घोषणा कोणी दिली? असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये दिलेला आहे, लोकमान्य टिळक. स्पष्टीकरणामध्ये बघा महत्वाचे पॉइंट काय दिले की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी होम रूल चळवळी दरम्यान 1916 ही सिंह गर्जना केली होती. देशवासियांमध्ये राष्ट्रप्रेम आणि स्वराज्याची चेतना जागृत करण्यासाठी त्यांनी त्यांच्या या घोषणेने मोलाची भूमिका बजावली होती. ओके, महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर समोरचा प्रश्न बघा काय दिले. महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा दिलाय मित्रांनो की पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये दिले, 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली होती. आता स्पष्टीकरणामध्ये महत्वाचे पॉइंट आपल्याला बघायचे की पानिपतची तिसरी लढाई 14 जानेवारी 1761 रोजी मराठे आणि अफगाणिस्तानचा राजा अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली. या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ यांनी केले होते. या भीषण युद्धात मराठ्यांचा काय झाला होता, तर पराभव झाला होता. हे महत्वाचे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न बघा मित्रांनो काय दिलेला आहे. प्रश्न असा केले, सिंधू संस्कृतीमधील नागरी नियोजनाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य कोणते? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये दिले, सांडपाण्याची उत्कृष्ट व्यवस्था. हे सिंधू संस्कृतीमधील नागरी नियोजनाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य होते. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले की सिंधू संस्कृती हडप्पा व मोहनजोदडो ही तिच्या प्रगत नगररचनेसाठी प्रसिद्ध आहे. तेथील रस्ते एकमेकांना काटकोनात छेदत असत आणि घरांघरांतील सांडपाणी वाहून नेण्यासाठी विटांनी बांधलेली व झाकलेली गटारे होती, जी तत्कालीन जगात अद्वितीय होती. ओके, महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवा. याच्यानंतर समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34 नंबरचा बघा मित्रांनो काय दिले. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य किंवा चलो दिल्ली हा नारा कोणी दिला? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य चलो दिल्ली हा नारा कोणी दिले मित्रांनो? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये दिलेलं आहे, सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य चलो दिल्ली हा नारा दिला होता. आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्वाचे पॉइंट काय दिले की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना प्रेरित करण्यासाठी चलो दिल्ली आणि जय हिंदचे नारे दिले. तसेच त्यांनी तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हे प्रसिद्ध आव्हानही केले होते. यालाच आपण हिंदीमध्ये तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा, हे अशी आव्हानेही सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35 नंबरचा बघा काय दिले. बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरायने केली? बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरायने केली? तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला पर्याय सी मध्ये दिले, लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी या व्हाईसरायने केली होती. आता स्पष्टीकरणामध्ये महत्वाची पॉइंट आपल्याला बघायची की लॉर्ड कर्झनने फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी केली. या फाळणीविरुद्ध देशभरात तीव्र असंतोष पसरला आणि वंगभंग आंदोलन, याला स्वदेशी चळवळ असे म्हणतात, ते सुरू झाले. अखेर जन आंदोलनापुढे नमून ब्रिटिश सरकारने 1911 मध्ये ही फाळणी रद्द केली होती. हे महत्वाचे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36 नंबरचा काय दिले. गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश कुठे दिला? गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश कुठे दिला? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये दिले, सारनाथ. ठीक आहे, या ठिकाणी गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश दिला होता. स्पष्टीकरणामध्ये महत्वाचे पॉइंट काय दिले की बिहारमधील बोधगया येथे ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर गौतम बुद्धांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी जवळ असलेल्या सारनाथ म्हणजे मृगदाव येथील हरिण बागेत आपल्या 5 शिष्यांनी
5 शिष्यांना पहिला उपदेश दिला. बौद्ध धर्मात या घटनेला धर्मचक्र प्रवर्तन म्हटले जाते. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह सराव जर करायचे असेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातं. सोबतच साईडच्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करायचं आहे. डेली बेसिसवरती तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये सराव करता येणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला या क्लासेसची PDF हवी असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये आपण क्लासेसची लिंक सोबतच PDF प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. ठीक आहे. चॅनल सोबत जुळून राहायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37 नंबरचा बघा काय दिले. पृथ्वीच्या परिवलनामुळे काय निर्माण होते? पृथ्वीच्या परिवलनामुळे काय निर्माण होते? तर लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये दिले, दिवस आणि रात्र ही पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होते. आता स्पष्टीकरणामध्ये महत्वाचे पॉइंट या ठिकाणी समजून घ्या मित्रांनो, की पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. या गतीला परिवलन म्हणजे रोटेशन असे म्हणतात. पृथ्वीला एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास लागतात. या परिवलनामुळेच पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात. सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला परिभ्रमण म्हणतात, ज्यामुळे ऋतू बदलतात. हे बघा, महत्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी बघितलंय, की सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? परिभ्रमण, ज्यामुळे ऋतू काय ऋतूमध्ये बदल घडून येतात मित्रांनो. ठीक आहे. ऋतू बदलतात. महत्वाचे पॉइंट आहे, लक्षात ठेवा. परिवलन आणि परिभ्रमण याच्यामधला फरक आपल्याला स्पष्टीकरणातून समजला असेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38 नंबरचा बघा काय दिले. जगातील सर्वात मोठी पाण्याच्या विसर्गाने गोड्या पाण्यातील नदी कोणती, असा प्रश्न केलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये दिले, अमेझॉन हे जगातील सर्वात गोड्या पाण्याच्या विसर्गाने म्हणजे गोड्या पाण्याची नदी म्हटलं जाते. आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले, की दक्षिण अमेरिका खंडातून वाहणारी अमेझॉन ही पाण्याचा विसर्ग आणि पत्राच्या रुंदीनुसार जगातील सर्वात मोठी नदी आहे. लांबीच्या दृष्टीने जगातील सर्वात लांब नदी आफ्रिकेतील नाईल नदी आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न बघायचा. प्रश्न क्रमांक 39 नंबरचा बघा काय दिलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी ही कोणत्या प्रकारची आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये दिले, रिया प्रकारची आहे मित्रांनो. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये महत्वाचे पॉइंट काय आहे, तर नदीच्या बुडालेल्या दऱ्यांमुळे तयार होणाऱ्या किनारपट्टीला रिया किनारपट्टी असे म्हणतात. महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ही अशाच प्रकारे परिवर्तनीय प्रदेश असल्यामुळे समुद्राचे पाणी दऱ्यांमध्ये शिरल्यामुळे तयार झालेली आहे. ठीक आहे. महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40 नंबरचा बघा मित्रांनो काय दिले. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? महत्वाचा प्रश्न आहे, वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये दिले, ॲनिमोमीटर, यालाच निमोमीटर पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले, की वाऱ्याचा वेग आणि दिशा मोजण्यासाठी ॲनिमोमीटरचा वापर केला जातो. बॅरोमीटर हवेचा दाब मोजण्यासाठी, तर हायग्रोमीटर हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी वापरतात. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, वाऱ्याचा वेग आणि दिशा मोजण्यासाठी ॲनिमोमीटरचा वापर केला जातो. बॅरोमीटरचा वापर हवेचा दाब मोजण्यासाठी केला जातो आणि हायग्रोमीटरचा वापर हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी केले जातात. हे महत्वाचे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41 नंबरचा बघा काय दिले. सागरी लाटांच्या संचयन म्हणजे साचण्याच्या कार्यामुळे काय तयार होते? सागरी लाटाच्या संचयन कार्यामुळे काय तयार होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये दिले, पुळण, यालाच बीच म्हणतो आपण. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले, की सागरी लाटा जेव्हा किनारपट्टीवरील खडक फोडतात त्याला खनन कार्य असे म्हणतात. परंतु लाटांनी वाहून आणलेली रेती व खडे जेव्हा मंद उताराच्या किनाऱ्यावर साचतात त्याला संचयन कार्य असे म्हणतात. या संचयनातून चौपाटी किंवा पुळण तयार होते, त्यालाच आपण बीच असे म्हणतो मित्रांनो. ठीक आहे. महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवा. याच्यानंतर समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42 नंबरचा आपल्याला बघायचा आहे. वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता? वातावरणामध्ये सर्वाधिक आढळणारा वायू कोणता आहे? तर ते आहे मित्रांनो नायट्रोजन. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले, की पृथ्वी भोवतालच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात नायट्रोजन वायू आढळतो, सुमारे 78%. दुसऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो ऑक्सिजन, ते 21% आणि अत्यंत कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साईड, ते 0.03% आढळतो. हे पर्सेंटेज लक्षात ठेवायचं आहे. यावरती पण प्रश्न परीक्षेला येऊ शकते. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43 नंबरचा बघा काय दिले. प्रसिद्ध खजुराहोची मंदिरे कोणत्या राज्यात आहेत? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये दिले, मध्य प्रदेश. या ठिकाणी खजुराहोची मंदिरे या राज्यात पाहायला मिळतात. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले, की खजुराहोची मंदिरे मध्य प्रदेशातील छ छतरपूर जिल्ह्यात आहे. ही भव्य नक्षीकामदार मंदिरे इसवी सन 1950 ते 1050 दरम्यान चंदेल घराण्यातील राजांनी बांधली. ही मंदिरे हिंदू आणि जैन धर्माशी संबंधित आहेत. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला समोरचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 44 नंबरचा बघा काय दिले. ड्युरांड लाईन किंवा ड्युरँड रेषा कोणत्या दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा आहे? मित्रांनो, ड्युरँड रेषा हे कोणत्या दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. ठीक आहे, आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले, की 1893 मध्ये सर मॉर्टिमर ड्युरँड यांनी ब्रिटिश भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान ही रेषा निश्चित केली होती. फाळणीनंतर ही रेषा प्रामुख्याने पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान आहे. भारत आणि चीन दरम्यान मॅकमोहन लाईन, भारत आणि पाकिस्तान दरम्यान रेड क्लिफ रेषा आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, हे महत्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न बघायचा आपल्याला. बघा मित्रांनो, प्रश्न काय दिले. लोणार हे खाऱ्या पाण्याचे प्रसिद्ध सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2 मध्ये दिले, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हे खाऱ्या पाण्याचे प्रसिद्ध सरोवर या जिल्ह्यामध्ये आहे. आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघा मित्रांनो काय दिले, की बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे बेसाल्ट खडकातील जगातले एकमेव सरोवर म्हणजे विवर सरोवर आहे. लाखो वर्षापूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झाले असून पाणी प्रचंड खाऱ्या व अल्कलीधर्मी स्वरूपाचे आहेत. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 46 नंबरचा बघा काय दिले. दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये दिले, 22 डिसेंबर. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले, की 22 डिसेंबर रोजी सूर्य मकर वृत्तावर थेट चमकतो. याला मकर संक्रांती किंवा हिवाळी आयन दिन असे म्हणतात. यामुळे दक्षिण गोलार्धात हा सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. उत्तर गोलार्धात 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो. हे महत्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 47 नंबरचा बघायचा आपल्याला. बघा काय दिले. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी अत्यंत क्लिष्ट सर्वसमावेशक अशी राज्यघटना तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली, म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार किंवा आधुनिक मनू असे म्हणतात. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48 नंबरचा काय दिले. लोकसभेचे सदस्य म्हणजे खासदार होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती वर्ष असावी लागते? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये दिले, 25 वर्ष. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले, की भारताचा नागरिक असलेल्या आणि वयाचे 25 वर्ष पूर्ण केलेल्या कोणत्याही व्यक्तीला लोकसभेची निवडणूक लढवता येतो. राज्यसभेसाठी किमान 30 वर्ष तर राष्ट्रपती पदासाठी किमान 35 वर्ष ही लागते. ठीक आहे, महत्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर समोरचा प्रश्न बघायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक 49 नंबरचा बघा काय दिले. भारताचे तिन्ही सैन्य दलाचे सरसेनापती म्हणजे सुप्रीम कमांडर हे कोण असतात? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय 3 मध्ये दिले, पर्याय सी मध्ये दिले, राष्ट्रपती हे तिन्ही सैन्य दलाचे सरसेनापती असतात. सुप्रीम कमांडर हे असतात मित्रांनो. आता स्पष्टीकरणामध्ये काय दिले, की संविधानाच्या कलम 53(2) नुसार भारताचे राष्ट्रपती हे लष्कर, नौदल आणि वायुसेना, आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्स या तिन्ही सेना दलाचे सर्वोच्च प्रमुख म्हणजे सरसेनापती हे असतात. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न. याच्यानंतर समोरचा प्रश्न बघायचा आपल्याला. बघा मित्रांनो, प्रश्न काय दिले. खालीलपैकी कोणता देशाला लिखित संविधान नसून अलिखित संविधान आहे? असा कोणता देश आहे?
की ज्याचं लिखित संविधान नसून अलिखित संविधान आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये दिले मित्रांनो, युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन या देशाला लिखित संविधान नाही, तर अलिखित संविधान आहे. ओके. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले, की ब्रिटन म्हणजे युनायटेड किंगडम देशात भारतासारखे किंवा अमेरिकासारखे एकाच पुस्तकात लिहिलेले पद्धतशीर संविधान नाही. तेथील कारभार जुन्या पिढी परंपरा, न्यायालयीन निकाल आणि संसदेने वेळोवेळी समन्वय केलेल्या कायद्यांवर चालतो, म्हणून त्याला अलिखित राज्यघटना असे म्हणतात. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 51 नंबरचा बघा मित्रांनो काय दिलेला आहे. मानवी हक्क दिन म्हणजे ह्युमन राईट डे कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी मध्ये दिले 10 नोव्हेंबर या दिवशी मानवी हक्क दिन साजरा केला जातो. स्पष्टीकरणामध्ये बघा मित्रांनो काय दिले, संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा स्वीकारला. या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी 10 डिसेंबर हा जगभरात मानवी हक्क दिन म्हणून पाळला जातो. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न होता, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 52 नंबरचा बघा काय दिले, माहितीचा अधिकार कायदा माहितीचा अधिकार कायदा आरटीआय ऍक्ट भारतात कोणत्या वर्षी लागू झाला असा प्रश्न केलेला आहे. मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय सी मध्ये दिले 2005 या वर्षी माहितीचा अधिकार कायदा हे भारतात लागू झाला. आता बघा मित्रांनो स्पष्टीकरणामध्ये काय दिले, की सरकारी कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने 12 ऑक्टोबर 2005 रोजी माहितीचा अधिकार कायदा हे संपूर्ण देशात लागू केला. ठीक आहे. अशा प्रकारे आपण महत्वाचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि सोबतच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातं मित्रांनो. ठीक आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच जेवढी काही व्हिडिओज आपण यापूर्वी अपलोड केलेले आहेत ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहेत. मित्रांनो अशाच पद्धतीने यापेक्षाही अवघड लेवलचे प्रश्न जर तुम्हाला या ठिकाणी आपल्या YouTube चॅनलवरती बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच तुम्हाला जर या क्लासेसची PDF हवी असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉइन करायचा आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. मग भेटूया समोरच्या सेशनमध्ये. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक यू सो मच.